ग्रामपंचायतच्या प्रांगणामध्ये सौ अपर्णा बापू गायकवाड यांच्या उपस्थितीत संविधान उद्देशिकेचे वाचन केले। त्यानंतर ध्वजाला सलामी देत ध्वजगीत राष्ट्रगीत घेण्यात आले। आलेल्या नारायणराव पवार माध्यमिक विद्यालय विद्यार्थी तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धुळगाव समस्त नागरिकांना अपर्णा गायकवाड यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा देत शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध सामुदायिक उपक्रम व सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे प्रजासत्ताक दिनाचे विशेष महत्त्व नागरिकांसमोर मांडले। यावेळी सौ अपर्णा बापू गायकवाड यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत विद्यार्थ्यांना भेटवस्तू दिल्या। यावेळी दत्तू गायकवाड, भाऊसाहेब गायकवाड, योगेश गायकवाड, राजेंद्र गायकवाड, रामदास इंगळे, भीमराज गायकवाड, सोमनाथ गायकवाड, विक्रम गायकवाड, किशोर गायकवाड, चंद्रभान जाधव, सुभाष गायकवाड, मिलिंद कुमावत, योगेश सोमवंशी, रवींद्र थडकर, ग्रामविकास अधिकारी गोरख निकम, विनोद निकम, संजय गायकवाड यांच्यासह अंगणवाडी सेविका भारती गायकवाड, रीना गायकवाड, प्रियंका गायकवाड, आरोग्य सेविका रुपाली डोळस, आफिया फजली, सविता आहेर यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रास्ताविक योगेश सोमवंशी यांनी केले तर सूत्रसंचालन विनोद निकम सर यांनी केले। आभार प्रदर्शन भाऊसाहेब गायकवाड यांनी मानले। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी शशिकांत जगताप येवला। 26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिन। आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने संपूर्ण भारतभर अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये आपला हा राष्ट्रीय सण साजरा करण्यात येत आहे। आजच्या या ग्रुप ग्रामपंचायत धुळगावच्या ध्वजारोहण प्रसंगी उपस्थित असलेले सन्माननीय सरपंच, उपसरपंच, सदस्य, सन्माननीय ग्रामस्थ, सर्व शिक्षण संस्था, विविध क्षेत्रातील सर्व कर्मचारी वर्ग या सर्वांचे मी ग्रुप ग्रामपंचायतच्या वतीने या ठिकाणी सहर्ष असे स्वागत करतो। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।